महापालिका नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यात. महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत असं सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. नवीन प्रभाग रचनेविरोधातील याचिका फेटाळल्यात. नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असं सुप्रीम कोर्टाने म्हटले. महापालिका नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहच होणार आहेत. निवडणुका 27% ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यात येतील. वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघा. मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा. आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील. आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. एवढी वर्ष लागली याच्यात निर्णय यायला. शेवटी प्रतिनिधित्व इथेच तर म्हणतो आम्ही की आजही आपल्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे म्हणून शूद्र लढतोय, महिला लढतायत. कारण का प्रतिनिधित्वातनं अस्तित्व येतं. तुमचं अस्तित्वच मिटवायचं म्हणजे तुमचं आरक्षण रद्द करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे तुमच्या अस्तित्वासाठी आणलं. शिक्षणामध्ये आरक्षण आणलं का आणलं तर तुमचं अस्तित्वच नव्हतं. जे काही सरकारच्या अधिपत्याखाली आहे हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे आणि त्याच्यावर त्याप्रमाणे त्यात होणार आणि त्यासुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार. हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं. मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.